माझं नाव किसन मारुती जोरी। मी मालखेड गावचा माजी सरपंच आणि हवेली तालुका पंचायत समितीचा माजी उपसभापती। आजकाल आमच्या मालखेड गावात किंवा परिसरात बिबट्याची भयंकर दहशत निर्माण झाली आहे। यापूर्वी या गावातले वस्तीतले 10-12 7-8 कुत्रे मारलेत। आज शेतकरी परशुराम खाटपे यांच्या दारातलं कुत्रं उचलून नेले। त्याबद्दल हे समाधान पाटील साहेब वन विभागाचे या ठिकाणी भेट द्यायला आलेत। त्यांना मी सांगतो, विनंती करतो की त्यांनी आमच्या इथं पिंजरा लावण्याची किंवा इथली व्यवस्था किंवा या ठिकाणी काय तुमचं पाठवतात तुम्ही ते पथकाला पाठवून जनजागृती करावी आणि जे कोणी शेतकऱ्यांचं काय गाय म्हैस काय रेडकू मारला असेल तर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधावा। वन विभाग आपल्याशी 24 तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। नमस्कार, मी समाधान मुरलीधर पाटील, वन परिमंडळ अधिकारी खानापूर या पदावर सध्या कार्यरत आहे। त्या शेतकऱ्यांचं पुत्र त्यांच्या घराजवळून उचलून नेल्याची घटना झालेली आहे। गावा काय नाव? परशुराम खाटपे या शेतकऱ्यांच्या घराच्या जवळ येऊन कुत्र उचलून नेल्याची घटना इथे घडलेली आहे। त्यासाठी तपासणी करायला मी इथं आलेलो आहे। तर आपल्या वन विभागामार्फत जे आपले शेतकऱ्यांचे पाळीव जनावरं असतील, म्हणजे शेळी, मेंढी, गाय, म्हैस, बैल, वासरू, रेडकू यांचं जर नुकसान जर केलं, बिबट्याने हल्ला करून जर ठार मारलं, तर वन विभागामार्फत आपण त्यांना नुकसान भरपाई मिळवून देतो। पण कुत्र्याला वन विभागामार्फत नुकसान भरपाई मिळवून देण्याची आतापर्यंत प्रोव्हिजन नाही आहे। त्यामुळं आपण सध्या त्यांना नुकसान भरपाईसाठी मदत करू शकत नाही। परंतु मी या भागातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी जर त्यांचा पाळीव प्राणी जसं शेळी, मेंढी, रेडकू, म्हैस, गाय, बैल यांच्यावर जर हल्ला करून जर ते हिंस्र प्राण्याने, बिबट्याने किंवा इतर हिंस्र प्राण्याने ठार मारले, तर त्यासाठी वन विभागाकडे तक्रार करावी। तसेच शेतकऱ्यांचं रानडुकरामुळं बरेचसं शेतीचं नुकसान होत आहे, या भागामध्ये सुद्धा होत आहे। तरी शेतकऱ्यांनी त्याबाबत सुद्धा वन विभागाला अवगत करून नुकसान भरपाईसाठी अर्ज करून रीतसर कागदपत्रे जमा करून नुकसान भरपाईसाठी अर्ज करावा, जेणेकरून वन विभागाला त्याची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देता येईल।